नमस्कार, मी माधुरी. गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या खास दिवशी तुम्हा सर्वांसाठी मी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. लाटण्याने रेषा लाटून पान प्लेन करून घ्यायचे, म्हणजे वडी छान रोल होईल. आता आपण अळूवडीसाठी मसाला बनवून घेऊ. हरभरा डाळीचे आणि मूग डाळीचे समप्रमाणात पीठ घेतलेले आहे. मीठ, हळद, ओवा, लाल मिरची पावडर आणि चिंच आणि गुळाचा कोळ. आता त्यात पाणी ॲड करून आपण छान बॅटर तयार करून घेऊ. बॅटर अगदी घट्टही नको आणि पातळही नको. प्रत्येक पानावर मसाला लावून घ्यायचा. एकावर एक असे 2 ते 3 पानांचा थर देऊन रोल करून घ्यायचा आणि तो छान वाफवून घ्यायचा. रोल जितका घट्ट तितकीच वडी छान दिसते आणि तिचे कापही खूप छान होतात. वाफवलेली वडी थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायची. वडी थंड झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये तीळ व कढीपत्ता टाकून वडी छान खरपूस तळून घ्यायची. परफेक्ट चवीची वडी तयार आहे. आता आपण पाडवा स्पेशल श्रीखंड बनवून घेऊ. दही 12 तास कापडात बांधून त्यातील पाणी काढून टाकायचे. उरलेला भाग म्हणजे चक्का. एका चाळणीतून मस्त क्रीमी होईपर्यंत चक्का त्यातून काढून घ्यायचा. त्यानंतर त्यात पिठी साखर, वेलची पूड, केशर, ड्रायफ्रुट्स आणि किंचितसं मीठ टाकून छान क्रीमी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. छान असे पाडवा स्पेशल श्रीखंड आता तयार झालेले आहे. पुरी आणि श्रीखंड अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन. आता आपण रिच आणि स्पायसी असा मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत खडे मसाले: गाजर, फरसबी, फ्लॉवर, तोंडली, हिरवे वाटाणे, बटाटा, काजू, किसमिस आणि टमॅटो प्युरी. अर्धा किलो कोलम प्रकारचा तांदूळ 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर निथळून ठेवणे. काजू आणि किसमिस तुपातून परतवून घेऊ. आता कृतीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये मी तूप घेतलेले आहे. त्यात सर्व खडे मसाले ॲड करायचे. लसूण पेस्ट ॲड करायची. सर्व भाज्या ॲड करायच्या. छान परतवून घ्यायचे. गरम मसाला, गोडा मसाला, वेलची पावडर, कढीपत्ता, बरिस्ता म्हणजेच उभा चिरलेला तळलेला कांदा, हे सगळे मसाले ॲड करून हळद टाकून त्यात गरम पाणी ॲड करायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. फ्लॉवर मी गरम पाण्यातून काढून घेतलेला असल्यामुळे शेवटी टाकला. साल काढलेला बटाटा टाकून छान मिक्स करून घ्यायचे. निथळवून ठेवलेले तांदूळ टाकायचे आणि मीठ टाकून छान एकजीव करून घ्यायचे. पुन्हा गरम पाणी टाकून सिम गॅसवर 20 ते 25 मिनिटासाठी झाकण बंद करून शिजू देणे. तळलेला कांदा, काजू आणि किसमिसने आपण आता गार्निश करून घेऊ. आंबट गोड चवीची कैरीची भाजी बनवणार आहोत. आवडीप्रमाणे कैरीचे काप करून घ्यायचे. पॅनमध्ये तेल घेऊन हिंग, जिरं, मोहरीची फोडणी द्यायची. कैरीचे काप टाकून लाल तिखट व मीठ टाकायचे. गूळ आणि धने पावडर टाकून छान शिजू द्यायचे. कैरीची भाजी तयार आहे. आता आपण श्रीखंडासोबत खाण्यासाठी पुरी बनवून घेऊ. पुरी एकसारखी लाटलेली असावी. पीठ जास्त घट्टही नको आणि पातळही नको. पातळ पुरी कुरकुरीत होत नाही, त्यामुळे पुरी एकसारखी लाटली गेली पाहिजे. तेलात पुरी टाकताना तेल अगदी गरम असलं पाहिजे, म्हणजे पुरी छान फुगते आणि तेलही कमी शोषून घेते. छान सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या. डाळीच्या पिठाच्या उरलेल्या बॅटरमध्ये आपण बटाट्याचे स्लाइसेस करून छान भजे करून घेऊ. आता आपण मटार पनीरची भाजी बनवून घेऊ. आवडीप्रमाणे पनीरचे स्लाइसेस करून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेऊन पनीर हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे. मी फ्रेश मटार घेतलेले आहेत, तेही थोडेसे तेलावर परतवून घेते. पॅनमध्ये तूप घ्यायचे. त्यात भाजलेले जिरे पावडर, आले लसूण पेस्ट टाकून छान परतवायचे. तळलेल्या कांद्याची पेस्ट टाकायची. कढीपत्ता टाकायचा. काळी मिरी पावडर आणि मटार, हळद, गरम मसाला, गोडा मसाला सगळे टाकून मीठ टाकायचे आणि थोडं पाणी टाकून शिजू द्यायचे. कच्चेपणा निघून गेल्यानंतर पनीरचे पीसेस ॲड करायचे
थोडं गरम पाणी टाकून फ्रेश क्रीम ॲड करायचे आणि छान शिजू द्यायचे. शेवटी त्यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर ॲड करायची आणि गॅस सिम करून 5 मिनिटासाठी शिजू द्यायचे. आपली मटार पनीरची भाजी तयार आहे. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.